मराठा आरक्षणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। मराठा आरक्षण आर्थिक स्तरावर द्यायचं की नाही हे ठरणार आहे। नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षणासाठी सरकारकडून SEBC कायदा, वकील संचेती यांच्याकडून मराठा समाज मागास नसल्याचे दाखले देण्यात आले। शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास नाही असं ॲडव्होकेट प्रदीप संचेती यांनी म्हटलं आहे। आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आज मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी जी आहे ती पुन्हा एकदा पार पडणार आहे। विरोधी आणि समर्थनार्थ असे दोन्ही याचिका ज्या आहेत त्या दाखल झालेल्या होत्या उच्च न्यायालयामध्ये। खूप दिवस झाले खरं तर या सुनावण्या पार पडतात। यामध्ये सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलेलं होतं की ही सुनावणी जी आहे ती लवकरात लवकर पार पडली पाहिजे। आणि ही जी सुनावणी आहे ही यासाठी पार पडते की मराठा समाज हा जो आहे हा शिक्षणात असेल, नोकरीत असेल, कुठल्या किंवा आर्थिकदृष्ट्या असेल मागासलेला नाही अशा पद्धतीचं जे एक वक्तव्य होतं ते विरोधकांकडनं करण्यात येत होतं। आणि त्या संदर्भातली याचिका देखील खरं तर सुप्रीम कोर्टात देखील एक दाखल झालेली होती। यामध्ये जयश्री पाटील यांनी महत्वाचा रोल जो आहे तो बजावलेला होता। आणि आता बघतोय आपण त्या सुनावण्या सातत्याने होतात। आज देखील ही सुनावणी आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे असतील, न्यायमूर्ती संदीप माळणे असतील आणि न्यायमूर्ती जमादार असतील यांच्या पूर्ण खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल। आणि मागच्या सुनावणीमध्ये शैक्षणिक दृष्ट्या मराठा मागास नाहीत हे प्रदीप संचेतींनी सांगितलेलं होतं। आज आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेला नसल्याची उदाहरणं जी आहेत ती संचेती कोर्टासमोर मांडणार आहेत। त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। जी नक्कीच, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।